इंडियन एअरलाइन्स IC-814 विमान अपहरण हा केवळ भारतासाठी नाही तर अमेरिकेसाठीही धडा होता. या अपहरण नाट्यानंतर सोडलेले जे अतिरेकी होते त्यांनी फक्त भारतातच नाही तर अमेरिकेमध्ये सुद्धा दहशतवादाचा, आतंकवादाचा हायदोस घातला. IC-814 विमान अपहरण भारतासाठी एक भळभळती जखम, ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. 24 डिसेंबर 1999 नेपाळ काठमांडूला त्रिभुवन एअरपोर्टवरून दिल्लीकडे रवाना होणारं IC-814 इंडियन एअरलाइन्सचं विमान झेपावतं, जे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टकडे दिल्लीमध्ये येणार असतं. 171 प्रवासी घेऊन हे विमान टेकऑफ घेतं. टेकऑफ घेतल्यानंतर काही मिनिटातच भारताच्या एअर स्पेसमध्ये विमान दाखल होतं. विमान दाखल झाल्यानंतर विमानातले पाच दहशतवादी हे उठतात आणि हातात पिस्तूल आणि बाकीची शस्त्रास्त्र घेऊन क्रू मेंबर्स आणि प्रवाशांना धमकवतात की हे विमान आता हायजॅक झालेलं आहे आणि कॉकपिटमध्ये घुसतात. पायलट असतात देवी शरण आणि रजिंदर कुमार, या दोघांनाही ते धमकवतात की विमान आता दिल्लीकडे जाणार नाही तर लाहोरकडे जाईल. धमकी दिली जाते देवी शरण यांना आणि विमान लाहोरकडे नेण्यासाठी सांगितलं जातं. त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावली जाते. देवी शरण मीन टाईम ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवतात की विमान हायजॅक झालेलं आहे. पण धमकी दिल्यामुळे आणि पिस्तूल लावल्यामुळे नाईलाज असतो विमान हे लाहोरकडे देवी शरणला न्यायला लागतं. मीन टाईम ते अतिरेक्यांना असं सांगतात की इंधन एवढं नाही आहे की ते लाहोरपर्यंत पोहोचू शकेल. पण अतिरेकी मात्र ऐकत नाहीत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लाहोरकडे न्या म्हणून त्यांना धमकवलं जातं. हळूहळू विमान लाहोरकडे सरकतं. लाहोर ATCला म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलला देवी शरण परमिशन मागतात की आम्हाला लँडिंगची परमिशन द्या, कारण विमान हायजॅक झालेलं आहे. पण लाहोर ATC परमिशन देत नाही. कुठल्याही परिस्थितीत आमच्या एअर स्पेसमध्ये किंवा आमच्या विमानतळावरती तुमचं विमान आम्ही उतरू देणार नाही जे हायजॅक झालेलं आहे, असं सांगितलं जातं. मग परत रजिंदर कुमार आणि देवी शरण अतिरेक्यांना सांगतात की काही करून आपल्याला आता लँडिंग करायला हवं, कारण विमानामध्ये तेवढं इंधन नाही आहे जेवढं असायला हवं ज्यावेळेला रूट बदलला जातो त्यावेळेला. मग नाईलाज असतो, अतिरेकी एकत्र जमतात आणि असं ठरवतात की हे विमान देवी शरण सांगतात किंवा रजिंदर कुमार सांगतात त्याप्रमाणे अमृतसर एअरपोर्टवरती हे विमान उतरवण्याची ते मान्यता देतात, परमिशन देतात. आणि मग लाहोरपासून परत एकदा अमृतसरकडे विमान न्यायला सुरुवात होते. तोपर्यंत भारत सरकारला किंवा भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना दिली गेलेली असते. देवी शरण यांनी त्यावेळेला लाहोरवरून ज्यावेळेला विमान निघालं त्यावेळेला लाहोरच्या एअर स्पेसमधून अमृतसरकडे येताना विमानाचा वेग हा अमृतसरमध्ये कमांडो कारवाई किंवा सरकारला वेळ मिळावा पुढील कारवाईसाठी, जे विमानात हायजॅक झालेले आहे त्याच्यातून प्रवाशांची सुटका करण्याकरता कमांडो कारवाईसाठी वेळ मिळावा म्हणून देवी शरण यांनी आपला विमानाचा वेग कमी केला. अमृतसरमध्ये विमान पोहोचतं, लँड होतं आणि इंधन तिथं भरण्याकरता अतिरेक्यांकडून देवी शरण आणि रजिंदर कुमार यांना इमिजिएट इन्स्ट्रक्शन द्या म्हणून धमकावलं जातं. त्याप्रमाणे अथॉरिटीजशीच ते बोलतात आणि तातडीनं इंधन भरण्याकरता विनंती करतात. इंधन भरण्याकरता अतिरेक्यांकडून पायलट्सवरती दबाव टाकला जातो आणि मग पायलट्स हे एअरपोर्ट अथॉरिटीशी बोलतात. मीन टाईम भारतातल्या सगळ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांना याची कल्पना दिली गेलेली असते आणि मग क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप असा निर्णय करतं की जो टँक किंवा जो ट्रक हा विमानात पेट्रोल भरण्याकरता जाणार आहे, इंधन भरण्याकरता जाणार आहे, त्याच्यातून कमांडो पाठवून विमानाचे टायर बस्ट करायचे किंवा विमान जेणेकरून टेक ऑफ घेणार नाही याची व्यवस्था करायची. डिले होत असतो, मुद्दाम डिले केला जात असतो. इकडे अतिरेकी मात्र अस्वस्थ असतात आणि काहीतरी कमांडो कारवाईची शंका त्यांना येते आणि मग अतिरेकी वैमानिकांचं ऐकत नाहीत आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपण टेक ऑफ घ्या म्हणून ते त्यांना धमकवायला सुरुवात करतात. आणि मग नाईलाज असतो, इकडे क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप आपली ॲक्शन घेण्यासाठी तयार असतं,
पण नाईलाज असतो, वैमानिकांना मात्र टेक ऑफ घ्यावा लागतो आणि मग क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुपला किंवा तिथल्या भारताच्या सर्व लोकांना विमानतळावरच्या आपलं विमान टेक ऑफ घेताना पाहावं लागतं. विमान टेक ऑफ घेतं. पुढे पुन्हा एकदा जवळ असलेले लाहोर एअरपोर्टला अतिरेकी सांगतात की विमान त्या बाजूला न्या परत. पुन्हा एकदा पाकिस्तान एअरस्पेसमध्ये विमान प्रवेश करतं. लाहोर ATCला पुन्हा एकदा परमिशन मागितली जाते देवी शरण आणि राजेंद्र कुमार यांच्याकडून. पण पुन्हा एकदा लाहोर ATC परमिशन देत नाही. पण मग विमानाचा तोपर्यंत इंधन संपत आलेलं असतं. विमानामध्ये अलार्म वाजायला सुरुवात होते आणि मग नाईलाज असतो दोन्ही पायलट जिथे लाईट्स दिसतात तिथे, तोपर्यंत विमानाला रात्र झालेली असते. 7:49 भारतातून टेक ऑफ घेतलेलं विमान पाकिस्तानमध्ये पोहोचेपर्यंत पूर्ण अंधार झालेला असतो. पाकिस्तानातल्या लाहोर एअरपोर्टनं पूर्ण आपले लाईट्स बंद केलेले असतात. रनवेवरचे पूर्ण लाईट्स बंद केलेले असतात, कारण विमान तिथं लँड होऊ नये म्हणून. पण मग आता इंधन संपत असतं, त्यामुळे क्रॅश लँडिंग करायचा असा निर्णय दोन्ही पायलट्सकडनं घेतला जातो. जिथे लाईट दिसतात तिथे विमान खाली नेलं जातं. त्यांना असं वाटतं कदाचित हा रनवे आहे, पण नंतर लक्षात येतं की तो हायवे आहे. परत विमान वर घेतलं जातं आणि मग लाहोर ATCला कळतं की हा क्रॅश लँडिंगसाठीचा प्रयत्न होता आणि मग मात्र ते परत एकदा लाईट्स ऑन करतात आपल्या एअरपोर्टवरचे आणि मग लँडिंग करून दिलं जातं. तोपर्यंत भारतातल्या एजन्सीजच्या लोकांनी पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. विमान तिथेच थांबवून ठेवण्याकरताची विनंती केली. अर्थातच ही विनंती नाकारली गेली. त्याच्यानंतर इंधन भरलं गेलं आणि इमिजिएटली टेक ऑफ करण्याकरता पाकिस्तानी सरकारकडून आणि लाहोर एअरपोर्ट अथॉरिटीकडून सांगितलं गेलं. पुन्हा एकदा विमान टेक ऑफ झालं आणि अननोन डेस्टिनेशनकडे विमान झेपावतं. वरतीच हवेमध्येच असतानाच अतिरेक्यांचं ठरतं की हे विमान आता दुबईला न्यायचं. तिथून खरं तर विमान कंदहारला नेण्याचा प्लॅन होता, पण कंदहारमध्ये रात्री विमान उतरवण्याची सोय नव्हती लाईट्स नसल्यामुळे. त्यामुळे विमान दुबईमध्ये नेलं गेलं. दुबईच्या एका विमानतळावरती तिथं उतरवलं गेलं. मीन टाईम लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांना याची कल्पना असते. लालकृष्ण अडवाणी त्यावेळेला अमेरिकेचे भारतातले जे राजदूत आहेत रॉबर्ट ब्लॅकवेल यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि दुबईमध्येच विमान थांबवून घेण्याकरता तुम्ही भारताला मदत करा तिथेच ते विमान थांबवण्याकरता आणि भारताला सहकार्य करा आणि दुबई सरकारशी बोला, अशा पद्धतीनं लालकृष्ण अडवाणी रॉबर्ट ब्लॅकवेल यांना विनंती करतात. पण माय कंट्री माय लाईफ या अडवाणींच्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की मी अमेरिकन राजदूत ब्लॅकवेल यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी फारसा रिस्पॉन्स मला दिला नाही किंवा फारसे प्रयत्न अमेरिकेकडून झाले नाहीत. नाहीतर कमांडो कारवाई दुबईमध्ये जाऊन करता आली असती आणि आपल्या प्रवाशांना वाचवता आलं असतं किंवा आपल्या प्रवाशांना तिथेच सोडवता आलं असतं. मीन टाईम दुबईमध्ये आपलं विमान पोहोचायच्या आधी विमानामध्ये एक घटना घडते. नुकतंच लग्न झालेला रूपम कटियार आपल्या बायकोबरोबर हनीमूनसाठी नेपाळला गेलेले असतात. ते त्याच विमानातनं परतत असताना विमान हायजॅक होतं आणि रूपम कटियार हे विमानातल्या अतिरेक्यांना अपोज करतात, त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात. पण अतिरेकी त्यांच्यावरती चाकूनं हल्ला करतात आणि त्यांना घायाळ करतात. दुबईमध्ये पोहोचेपर्यंत रूपम कटियार यांचा मृत्यू झालेला असतो. दुबईमध्ये विमान उतरतं आणि मग 27 प्रवाशांना उतरवून घेण्यात, ज्याच्यामध्ये आजारी काही प्रवासी असतात किंवा वृद्ध आणि काही महिला आणि मुलं यांना सोडवण्याकरता भारतीय एजन्सीज प्रयत्न करतात. त्याला अतिरेकी रिस्पॉन्स देतात आणि 27 जणांना आणि रूपम कटियार यांची डेड बॉडी एवढं उतरवलं जातं. परत इंधन भरलं जातं आणि मग विमान पुन्हा एकदा टेक ऑफ करतं सकाळी. ते थेट कंदहारच्या दिशेने म्हणजे अफगाणिस्तानामध्ये. त्यावेळेला अफगाणिस्तानामध्ये तालिबानचंच राज्य होतं, त्यामुळे अतिरेक्यांसाठी ते नंदनवन होतं. कंदहारला आपलं विमान प्रवाशांना घेऊन उरलेल्या हे तिथून उतरवलं गेलं. मीन टाईम इकडे भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये ही बातमी पसरलेली होती. मीडियाचे लोक आणि वरिष्ठ पातळीवरती मग भारत सरकारच्या बैठका या सगळ्या सुरू झाल्या होत्या. नॅशनल सिक्युरिटी आणि या सगळ्या क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप आणि या सगळ्या मोठ्या अथॉरिटीज ज्या सगळ्या आहेत त्यांचे प्रयत्न सुरू झाले की आता आपण या पुढची स्ट्रॅटेजी काय करायची आणि
आपल्या प्रवाशांना सोडवण्याकरता काय प्रयत्न केले जातील याची चाचपणी सुरू होते. वरिष्ठ पातळीवरती बोलणी सुरू होतात. मीन टाईम 25 आणि 26 हे 2 दिवस पुन्हा हे सगळ्या मीटिंग्स आणि याच्यामध्ये जातात. 27 तारखेला भारत सरकार एक निर्णय असा करतं की पहिल्यांदा तपासलं जातं की बाबा कमांडो कारवाई शक्य आहे का. पण अजित डोभाल हे आत्ताचे नॅशनल सिक्युरिटी हेड जे आहेत त्यांनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे कमांडो कारवाई करणं शक्य नव्हतं. कारण ज्या वेळेला विमान तिथं लँड झालं कंदहारमध्ये त्यावेळेला विमानाच्या भोवती तालिबानी अतिरेक्यांनी संपूर्णपणे आपले टँक्स, त्याच्यानंतर आपलं सगळं सैन्य, आपले सगळे लोक, तिथले अतिरेकी सगळे हे त्यांनी विमानाच्या भोवती त्यांचा गराडा पडला. आणि त्याच्यामध्ये ISIचे अधिकारीसुद्धा त्यांना गाईड करण्याकरता आणि त्यांना हेल्प करण्याकरता इथे उपस्थित होते असं अजित डोभाल यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे. आणि अडवाणींनी आपल्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की ISI यांनी त्या सगळ्या अतिरेक्यांना ज्यांनी हायजॅक केलं होते त्यांना पूर्ण गाईड करण्याचं काम ISIच्या अधिकाऱ्यांनी केलं. आणि मग ज्या देशाशी आपले डिप्लोमॅटिक संबंधच नाही आहेत अशा ठिकाणी जाऊन कमांडो कारवाई करणं आणि जिथे आता पूर्णपणे तालिबान्यांचा कब्जा आहे किंवा त्या विमानाला ज्यांनी घेरलेलं आहे तिथे जाऊन कमांडो कारवाई करणं हे इम्पॉसिबल आहे अशी परिस्थिती निर्माण होते. आणि मग भारत सरकार असा निर्णय करतं की आपण एक 3 जणांची कमिटी तिथे पाठवायची आणि अतिरेक्यांची आपण ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती आपण बोलणी सुरू करायची. याच्या मागण्यांमध्ये त्यांनी सुरुवातीला 36 अतिरेकी, त्याच्यानंतर 20 कोटी अमेरिकन डॉलर्स आणि अशांना सोडवण्याकरता जे अतिरेकी भारतामध्ये आहेत त्यांना सोडवण्याकरता त्यांनी भारत सरकारला मागणी पाठवली. आणि मग अजित डोभाल 27 तारखेला, नंतर विवेक काटजू जॉईंट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, होम मिनिस्ट्री ऑफिशियल अजित डोभाल आणि SD सहाय कॅबिनेट सेक्रेटरी हे 3 जणं अतिरेकींशी बोलण्याकरता अफगाणिस्तानला रवाना होतात. मीन टाईम अजित डोभाल हे एकदा विमानामध्ये गेले. त्यांनी आपल्या प्रवाशांचं मनोधैर्य किंवा आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सांगण्याकरता प्रवाशांशी संवाद साधला. आणि त्यावेळेसच्या काही इन्सिडेन्सेस अजित डोभाल यांनी एका मुलाखतीमध्ये हे केलेले आहेत की मी आपल्या प्रवाशांना जाऊन भेटलो आणि सगळे तणावाखाली होते प्रचंड. विमानामध्ये मीन टाईम परिस्थिती इतकी वाईट झाली होती की AC बंद झाले होते, टॉयलेट्स भरून वाहत होते, खाणं पिण्याची व्यवस्था व्यवस्थित केली जात नव्हती अतिरेक्यांकडून. आणि कधी एकदा यातून आपल्याला भारत सरकार सोडवते आणि तशीच परिस्थिती देशामध्ये होती. आणि मग तिथे गेलेल्या आपली जी टीम होती त्यांनी अतिरेक्यांना कन्व्हिन्स केलं की बाबा काही रिलीफ आमच्या आतल्या प्रवाशांना मिळावं म्हणून काही लोकांना, जी महिला आणि मुलं जी आतमध्ये अजूनही होती, त्यांना मग कंधार एअरपोर्टला एके ठिकाणी उतरवलं गेलं. मिनटाईम इकडे अतिरेक्यांशी बोलणं सुरू ठेवलं. आणि मग 36 अतिरेक्यांवरून 3 अतिरेक्यांना सोडण्याकरता भारत तयार होतं. आणि मग 36चा आकडा 3 वरती येतो. याच्यामध्ये मौलाना मसूद अझहर, त्यानंतर अहमद ओमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद झरगर या 3घांना सोडण्याकरता भारत सरकार तयार होतं. आणि मग पण भारतातले मात्र काही नेते, मग लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं की मी सुरुवातीला अजिबात तयार नव्हतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अतिरेक्यांना सोडायचं नाही. त्यानंतर काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे सुद्धा अतिरेक्यांना सोडण्यासंदर्भात पूर्णपणे अपोजला होते, तयार नव्हते. पण मग या दोघांनाही नंतर मग जी परिस्थिती पाहता हे दोघंही तयार झाले. आणि मग या 3घांनाही घेऊन 31 डिसेंबर 1999ला परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह हे या 3ही अतिरेक्यांना घेऊन अफगाणिस्तानला रवाना झाले. आणि मग तिथं त्यांना हवाले केले गेलं. मीन टाईम प्रवाशांचे जे काही 7 दिवस हे सगळं अपहरण नाट्य चाललं, 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या 7 दिवसामध्ये आतमध्ये परिस्थिती इतकी वाईट झालेली होती प्रवाशांची आणि 19 विमानामधली की ते सांगायला शब्द नाहीत. आणि मग या 3ही अतिरेक्यांना सोडल्यानंतर मग मात्र बाकीच्या सगळ्या प्रवाशांना सुखरूप एका स्पेशल विमानाने घेऊन
परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह पुन्हा एकदा भारताकडे रवाना झाले आणि सगळ्यांची सुटका झाली. पण याच्यानंतर मग जैश ए मोहम्मद यानं मग माफ करा मौलाना मसूद अझहर यानं मग जैश ए मोहम्मदची स्थापना केली. त्याची सुटका झाल्यानंतर मग संसदेवरती हल्ला झाला. त्याच्यानंतर पुलवामाला जो आत्ता 19ला अटॅक जो झाला ज्याच्यामध्ये आपले 40 CRPFचे जवान मारले गेले, त्याच्यातही जैश ए मोहम्मदचा हात होता. आणि मग उमर शेख जो सोडला गेला होता, 9/11चा हल्ला जो अमेरिकेवरती झाला, ट्विन टॉवर्स उद्ध्वस्त झाले, त्याच्यामध्ये पूर्ण फायनान्स करण्याची जबाबदारी उमर शेखनं पार पाडली, जो या हायजॅकिंगमध्ये प्रकरणामध्ये सोडला गेलेला होता. आणि मग झरगर यांना अनेक काश्मीरमध्ये घातपाती कारवाई केल्या. एकूणच फक्त भारतातच नाही तर अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊन याच दहशतवाद्यांनी नंतर हायदोस घातला आतंकवादाचा. आणि मग ज्या वेळेला दुबईमध्ये आपलं प्लेन ज्या वेळेला होतं आणि अमेरिकेने ज्या वेळेला रिस्पॉन्स फारसा दिला नाही असं अडवाणींनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असंही लिहिलेलं आहे की त्यावेळेला आम्हाला हे रिअलाईज झालं की दहशतवादाविरोधाची लढाई जी आहे ती आपल्यालाच लढावी लागेल. असं हे सगळं संपूर्ण अपहरण नाट्य जे झालं त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. फार दुःखद घटना आहे. पाकिस्ताननं आपल्याला दिलेल्या ज्या अनेक जखमा आहेत त्याच्यामधली ही सगळी भळभळती जखम असं म्हणता येईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.